अमरावती ते परतवाडा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर प्रवाशांचा संयम संपत चाललाय। ई बस सेवा सुरू झाल्यानंतर जिथे सोयी वाढायला हव्या होत्या तिथे मात्र प्रवाशांचा मनस्ताप वाढलेला दिसतोय। मुख्य बस स्थानकात आजही सध्या बससाठी तासन तास वाट पाहावी लागत असल्याचं चित्र आहे। नेमकं काय आहे प्रवाशांचं म्हणणं आणि ही अडचण का निर्माण झाली पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती ते परतवाडा हा मार्ग नेहमीच प्रवाशांनी गजबजलेला असतो। मात्र सध्या या मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली असतानाही साधारण बसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत। ई बस सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील साधारण बसच्या फेऱ्या घटविण्यात आल्या, तर ई बस आणि शिवशाही बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली। याचा थेट फटका बसतोय तो सामान्य प्रवाशांना। मुख्य बस स्थानकात साध्या बससाठी प्रवाशांना 2 ते 3 तास वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत। महत्वाचं म्हणजे ई बसचे तिकीट तब्बल 144 रुपये तर साध्या बसचे तिकीट केवळ 91 रुपये आहे। महागाईच्या काळात अनेक प्रवासी आजही साध्या बसलाच पसंती देतात। मात्र बस कमी असल्याने प्रवाशांची गर्दी, वाद, उशीर आणि संताप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रवासी म्हणतात की ई बस चांगली असली तरी सर्वसामान्यांसाठी साध्या बसच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे, अन्यथा रोजचा प्रवास डोकेदुखी ठरत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे। एक दीड हो ना, खूप वेळ झाला आम्हाला 12 वाजतापासून उभं आम्ही 1-1.5 तास झाला बापा। किती वेळपर्यंत उभं राहू आम्ही इथं? पाय दुखून राहिले, पाय घोटे गेले कामातून। परतवाडा अर्जंट मध्ये जायचं आहे मला बसनं। 12 वाजतापासून आलो आम्ही। आता काय वाटते म्हणजे कधी येते काय माहित बाई, आम्ही हे वाट पाहून राहिलो बसची। बस कधी येते काय बसची वाट पाहून राहिलो आम्ही। 12 वाजतापासून बसलो बापा इथंच आहे। एकीकडे आधुनिक सुविधा तर दुसरीकडे सामान्य प्रवाशांचा संघर्ष। अमरावती परतवाडा मार्गावरील ही परिस्थिती पाहता सध्या बसच्या फेऱ्या वाढवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। आता याकडे परिवहन महामंडळ आणि प्रशासन लक्ष देणार का, की प्रवाशांचा मनस्ताप असाच सुरू राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे।